अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार शरद पवारांच्या सोबतीन आहेत। त्यामुळे पवार कुटुंबियांमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। युगेंद्र पवार काका अजित पवारांच्या विरोधामध्ये बारामतीच्या राजकारणामध्ये उतरणार का, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। पवार कुटुंबात पुन्हा काका पुतण्या संघर्ष। युगेंद्र पवार शरद पवार गटात सहभागी होणार। साहेब म्हणतील तसंच युगेंद्र यांचं सूचक विधान। साहेबांसाठी म्हणजे ते म्हणतील तसं। अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवारांच्या कार्यालयाला भेट दिली। त्यामुळे युगेंद्र पवार शरद पवारांच्या गटामध्ये दाखल होणार असल्याची चर्चा रंगली आहे। आगामी निवडणुकीमध्ये रोहित पवारांच्या साथीनं आणखीन एक पुतण्या अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटणार आहे। ते व्यावसायिक आहेत, त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची कसर। ते अजितदादांच्या पेक्षा धाकटे भाऊ जे आहेत त्यांचं नाव श्रीनिवास, त्यांचे चिरंजीव अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात। कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं मत व्यक्त करायचं कारण काय? कुठेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे। 4 वर्षापूर्वी साहेबांनी माझी निवड इथं विद्या प्रतिष्ठानला केली आणि त्याच्यामुळं दर आठवड्याला आमची मीटिंग असते। त्या मीटिंगसाठी मी इथं येतो। आपण बिझनेस करता, आज पहिल्यांदा ते राजकारणात कसे काय आले? मी खूप छोटा आहे त्यांच्याबद्दल काय बोलायला, पण त्यांनी ते माझ्याबद्दल असं बोलले हे मला खूप चांगलं वाटलं। माझ्यामध्ये खूप ऊर्जा आली आणि साहेबांसाठी म्हणजे ते म्हणतील तसं। युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आणि अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव। पक्षामध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी शरद पवारांना साथ दिली होती। शरद पवारांचे फोटो, व्हिडिओ, भाषणं सातत्यानं सोशल मीडियावर शेअर करून आजोबांची बाजू मांडण्याचा प्रयत्न युगेंद्र पवारांनी केला। युगेंद्र पवार हे शरयू ॲग्रोचे CEO आहेत। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदारही आहेत। शिवाय बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आहेत। अजित पवार आणि त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचं नातं इतकं घट्ट असतानाही युगेंद्र पवार शरद पवारांच्या सोबत का जात आहेत, असा प्रश्न बारामतीकरांना पडलाय। श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे बंधू आहेत। अजित पवार राजकीय निर्णयांबाबत अनेकदा श्रीनिवास पवारांच्या सोबत सल्लामसलत करतात। भाजपसोबत सत्ता स्थापनेच्या पहिल्या प्रयत्नाच्या दरम्यान अजित पवार नॉट रिचेबल असताना श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानीच ते होते। शिवाय राष्ट्रवादीतील बंडाच्या दरम्यानही अजित पवारांनी श्रीनिवास पवारांकडेच धाव घेतली होती। पण आता अजितदादांचा सख्खा पुतण्याही आजोबांच्या सोबत उभा राहिलाय। दरम्यान अजित पवारांनी माझं सगळं कुटुंब माझ्या विरोधात असल्याचं भावनिक आवाहन बारामतीकरांना केलं होतं। यावर अजित पवार एकटे नसून कुटुंब आणि राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे असं युगेंद्र पवारांनी म्हटलं। मी आज तुम्हाला सांगतोय, इथं मंदिर आहे, मंदिराच्या साक्षीनं सांगतोय, मी जो उमेदवार उभा करणार आहे या 5 विधानसभा मतदारसंघात तो उमेदवार लीडवर असेल। मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो, मी आहे ना, घरातलाच आहे ना। वरिष्ठ म्हणत होते की सुप्रियाला अध्यक्ष करा, सुप्रियाला केलं काय ना अजित झाला काय, एकच आहे ना। जरी माझ्या बाकीच्या परिवारांनी मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी मात्र मला एकटं पाडू नये एवढीच विनंती करतो। ठीक आहे, तर परवा दादा म्हणाले की मी आता एकटा पडलेलो आहे, बारामतीची जनतेने मला सहकार्य करावं। आता घरात आणि कौटुंबिक थोडंसं त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होतो, हे खरं आहे। असं मला नाही वाटत की त्यांना काही एकटं पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे। म्हणजे माझ्यासाठी कुटुंब एकच आहे। शेवटी हे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे, राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे। मी तरी ते मानत। दरम्यान युगेंद्र पवार विचारांशी पक्के राहिले असं म्हणत रोहित पवारांनीही आपल्या लहान भावाची पाठ थोपटली आहे।
त्यांनी जर असं सांगितलं असेल तर महाराष्ट्र म्हणून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांनी पवार साहेबांची म्हणजे आजोबाची साथ सोडली नाही आणि तो विचाराबरोबर पक्का राहिला, साहेबांबरोबर पक्का राहिला. या लहान मुलाला, आमच्यासारख्या बच्चा माणसाला जर विचार कळत असतील तर ज्यांनी 27-20 वर्ष भोगली आहे, जे मोठे नेते स्वतःला समजतात, अशा लोकांना तर नक्कीच कळलं पाहिजे. त्यांना जर कळत नसेल त्याचं मुख्य कारण स्वार्थ आहे, बाकी काही नाही. आगामी निवडणुकीमध्ये योगेंद्र पवार शरद पवारांच्या साथीनं उभे राहतील. त्यामुळे बारामतीच्या मैदानात अजितदादांचं कुटुंब एकटंच पडणार असं चित्र निर्माण झालंय. आता बारामतीच्या राजकारणामध्ये कोणते पवार कुणावर मात करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.